नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. जाऊ म्हणली चपात्या करते, मी वांग्याचं कालवण करते. मग थोडीशी भाजी गवारी होती, ती योगा शिगडी जोडली तर काल आणली दुरुस्त करून आणि गवारीची भाजी टाकली योगा शिजायला. शिजते योगा. याला जरा ताव कमी आहे शिगडीला, त्यामुळे दमादमाला शिजती या. आणि आंबरस करायला सांगितलंय मला. हे आता आंबधून आंबरस करायचंय. दूध तापवली इथं ते मगाशी, तोपर्यंत आत्याने तिचं पीठ ही मळस काही भात केला या. भात करून ठेवलाय आत्यानं. मी देवपूजा केली हो काही दिसली का. देवपूजा केली आणि ह्या सगळ्या किचनवर बघा चट आलता ही खाल्लं. ही सगळा ही सकाळी उठल्यापासून माझं करून करून हात नुसतं गळटून गेला. तेव्हा काही चुळून काढून हो बाई दिसलं का. हे सगळं स्वच्छ केलं हो बाई. हे बघा ही सगळं साफसफाई करून ठेवलं या. तिचा मिक्सर ठेवला इथं घासून आणि तिचा मिक्सर काय सारखा गुरु करायला लागला म्हणून सकाळी शेंगदाणा बारीक कराय माझा मिक्सर आणून इथं जोडला या. आता पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. निम होईचं तिकडं निम इकडं होत आहे म्हणून पिठाचा डबा पण हो. माझा पण पिठाचा डबा आणून काय तर ठेवलाय जर्मनचा. पिठाचा बी डबा आणून ठेवलाय. दळणं दळलेली आहे ती, फक्त बाजरी दळायची राहिली या. नीट करून पाटीत ठेवली ती दळायचं. आता ही आंब्याचा आंबरस करावं म्हणलं. तिच्या चालू आहे त्या चपात्या. वांग्याची भाजी केली तिनं आणि चपात्या करायला लागली या. आता म्हटलं करावं आंबरस आपण. म्हणली शिगडीचं मला काय नको, म्हणली तुझी तू कर घरातलं, मी करते तो बसून म्हणली चपात्या. तिनं काय थोड्या केल्या. आत्या गेल्या त्या आता भाजू लागायला. करते कर म्हणली तर करते बाया म्हणलं. म्हणजे तिकडची मला वाटतं बऱ्यापैकी भांडी बघा. आता तिथं 2-3 दिवस झाला आता स्वयंपाक इकडं आणला या. म्हणजे मिळून करतो त्याच्यामुळं मी अर्धी माझी मी भांडी सगळी इकडे आली का दिसते की तर गच भरलं इकडं बघा. मिक्सरचं भांडं हे सगळं इकडं निमारतं तर आणले. माझा रॅक मोकळं पडल्याने पडलं असेल आता तिकडं. गॅसची शिगडी पण तुम्हाला दाखवतो थांबा 1 मिनिट. ही जी टाकी ही आधी सोडवलेली होती कधी. माझी शिगडी पण आणून बघा तिच्या शिगडीवर ठेवली आणून इथं. आणि टाकी काल भरून आणले ह्यांनी शेडमध्ये नेऊन तिकडे ठेवले टाकी. तिकडे ठेवली शेडमध्ये टाकी. गाड्या येतात गाडीच्या वाडमध्ये गेली काय की टाकी ठेवली आहे ना तिकडे सिलेंडरची. त्यांनी सकाळी हिथंच होती काल आणल्यापासून. म्हणलं उन्हात नका ठेवू म्हटलं, मग शेडमध्ये नेऊन ठेवली या. हे बघा इथं आई थोडंफार आहे पण ही पाक वाट्या बिट्या इथल्या खालच्या ताटं बिटं पाक गेली तिकडे. जेवायला नेली ती ताटं सगळी तिकडेच गेली ती या. तर राहू दे म्हटलं. आता काय 4-5 दिवस पुण्या तिथे होस तर सगळं एका ठिकाणी करायचं, मग भांडी कमी पडतात तिची. म्हटलं चला इकडची काय तिकडची काय मिसळून पण आपण आपली आपली मांडा येते म्हणून आता करायचं आहे. पाणी बिणी भरून घेतलं. माझं 5:30 वाजता उठले. 5:27ला मी उठली. तेव्हापासून बघा मी ही करते या. हिचं किचनच घासती आणि पुसती. लय म्हणजे लय चट आलता ह्याच्यावर. आता वापरायचं म्हणजे मला तसं नाही की काय चोपाट झालं नुसतं करू वाटत नाही त्याच्यावर. म्हणून ते घासलं चांगलं हे नाही आणि मग व्यवस्थित ठेवून जिथल्या तिथं. तर योगा हिने आता ही दुधाची पातेली मी उतर म्हटलं मग मला देवपूजा करत होती. उतरून अशीच वळीला ठेवली ती कशी असू दे. हे मी माझ्या म्हशीचं दूध ठेवलं तिला ठेवले पातेली. त्यांची पण एकच म्हैस दूध देते वाटतं. त्यांची बी एक आटली वाटतं 2 म्हसरं होती. तिथं त्याने बी दूध घातलं नाही डेअरीला. ते तसंच ठेवलं एका म्हशीच तिनं. माझं काय रात्रीचं घातलं आहे आणि सकाळचं वयसच निघतं एका टायमाला. ते मी बी ठेवलं. मला आता माणसं कोणच आहे ती आत्या आहे त्या चहा पाण्याला लागतंय. पोरं अजून आता आत्या ही आजी आहे ना आमची. आणि चहा केला का चहा दूध 2 टायमाला पेते ती वाट्या भरून. इरजान लावायला लागतंय पण अजून. त्याच्यामुळं म्हणलं ठेव म्हणलं. मी बी ठेवते म्हणलं तू बी ठेव म्हणलं. घाल म्हणलं संध्याकाळचं मी घालते सकाळच. आता उद्या सकाळ आज ठेवलं आहे भरपूर त्यामुळे उद्या सकाळ काय नाही ठेवायला लागणार. पण पुण्यात त्या दिवशी सगळं दूध ठेवायला लागणार आहे. तिला बी सगळं ठेवावं लागणार मला बी, कारण चहा पाण्यालाही लागतं याच. आता येणार माणसं कोणचं. आज किती बघा की आज 6 तारीख आहे. उद्या 7 तारखेला राधाताई येणार आहे म्हणली मी 7 तारखेलाच. मग 8 तारखेला बाकी सगळे 8 तारखेला येणार आहे. ती भाऊ जे माझी इच्छित ती 9 तारखेला यायची. ती सकाळ 8 वाजता येतो म्हणली तिथं. या जेच त्याची कामं असते ती सवड मिळते. कामावून सुट्टी भेटत नाही. या म्हणलं कसं बी असोय ना तुमच्या. मी अर्धी माणसं सांगितलं ती रात्री. मी काय सांगितलं माझ्याकडे नंबर आहे त्यांनी काय ती पत्रिका बनवून आणली. ती काही जण असते पाठवली या. इंस्टाग्रामला बी पाठवून ठेवले. ज्यांना कोणाला पत्रिका पोचले त्यांनी 100% या पुण्यतिथीला. शेवटचं म्हणजे आमच्या इकडं 3 वर्ष एकदा मोठी पुण्यतिथी केली वर्षराद्ध का सलग 3 वर्ष करावं लागतं. त्यामुळे आता ह्यावेळेस शेवटचं आहे. आता 2 वर्ष केले शेवटच्या आहेत. कशाला कमी पडायला काय होईल तेवढा होईल खर्च म्हणलं
करूया म्हणून चला. त्यांचं बी चाललंय बघा आवरावरी करायचं. ती चुली काढली आहे ना मी माझी चूल काढून तिकडं काल मांडले. मग ते त्याच चुली होती पेटून बसले. ह्यानी म्हणलं ही आड्याली बी चूल उचलायची. मग गिटा ही पोरं घेऊन उचलून बघलं करायचं. काय पाहिजे तुला? न्याचा ग्लास डेऱ्यातलं त्याचं पाणी आणू आली हो इथं पाणी प्यायला. तिकडे डेऱ्यातलं गार प्यायचं एक पाणी. शिजत आली गवारीची शेंगबी. आता शेंगदाण्याचं कूट टाकलं ह्याच्यात. मग शिरच्यानं शिजत होती. आता आली शिजत. परासने हे आंघोळ्या करून त्यांचं आवरून घेतलं सगळ्यांचं. लय गडबड म्हणजे दळणं बिळणं सगळे झाले. आता आज फक्त सगळं राहिलं. माझ्या टोकरीत माती पडली. किती टाईम झालाय. ऊन पडले. डाळ तेवढी उन्हात घालते. डाळ आणि शेंगदाणं बोलायचं काल आणलेलं बाजारातनं. अजून पाठीवर शेंगा आज फोडावं म्हणतो. काल फोडले ते 3 फोडले. त्याने तिला म्हणलं वाटून ठेव हे मिक्सरला. मग किती वाटलं किती नाही तर कुणाला मी काय बघितलंच नाही. एक भरणी भरली वाटतं. पुन्हा घाईत 8 तारखेला ही जमणार नाही ना. पुन्हा मिक्सर द्यावा लागतो 8 तारखेला. आणि दुपारचं देते तर त्यांचं भाज्याचा मसाला ही आचारी बारीक करून ठेवून जाते ती. त्याच्यामुळं जमणार नाही. तिला म्हणलं होतं कर. मग काय केलं काय माहिती नाही. दिवा पंचारती सगळं घाण झालं तर सगळं घासलं. आणि रात्री मामी चालल्या होत्या सांगोला. हळदी कुंकू लावाय मी पंचपाळ आणलं. पुन्हा ठेव म्हणलं. मी जेवण करायला बसली होती मोनानं पंचपाळ आणलं ना असं पालतच घातलं. सगळं हळदी कुंकू सांडलं. सगळं घासलं पुसलं. सगळं नवीन त्यात हळदी कुंकू भरून ठेवलं. काय म्हणते ती एक काम नसते बाईच्या मागं 17 कामं असते ती. मग तिकडे माझ्याकडे बटाटे येऊन पिशवीत आणून अडकवले. ती म्हणत होतं वांगी फक्त आचार्य पोती जाणं म्हणणार आहे. 8 तारखेला बटाट्याचीच भाजी करा म्हणते. कारण बटाटे भरपूर आहेत किंवा ही जी काय थोडी होती. आणि मी त्या दिवशी बाजारातनं 1.5 किलो बटाटे 1-1.5 किलो आणली होती. तेव्हा इतकी बटाटे हे तेव्हा ह्याच्यात. मग एवढ्या बटाट्याची भाजी 8 तारखेला काही खाऊन म्हणते मी 2-2.5 किलो मला वाटते सगळी मिळून बटाटे असते. ही जी काय होते ती काय अशी मिसळून ठेवले. ते म्हटलं बघू एकदम छान. आणि हो ही भरण्या घाण झालत्या. ती सकाळी घासल्या हो का म्या. ती पंचारती ही भरण्या त्यांनी सकाळीची तिनं उठल्यावर भांडी घासली. रात्रीची खरकाट होती. आणि पुन्हा ही मी उगा निगा करून ह्याचं घासलं. पुन्हा शिळीचं दूध काढलं. आता डेअरीला दूध घातलं नाही आज म्हणलं ठेवलं कुत्र्याला. शिळीचं दूध खात नाही ते आमच्यात. काय केळ खायचं आहे ते तू गुढी शेव ठेवली की मग अशी तर कुठं तर ताई नाही तिकडं दिली ती परत. गुडशेव खायची बघ गुडशेव थोडी आहे. सगळ्या पोरास थोडी उली जा. मी आमरस करणार आहे आता. बदम खाल्ली का तुम्ही? बदम भिजवलेली खाल्ली का? नाही देऊ का? बदम घातल्या ते भिजाय कोणीच खाल्ली नाही ते. काजू नाही बघा खात. म्हणजे काजू आणत नाही मी. बदम पोरासने खाल्ल्या दिलेल्या चांगल्या असते. म्हणजे ते मेंदू चालतो चांगला. हुशार होते ती शाळेत म्हणून बदम तेवढी घालते. काजू नाही खायचं. ती आचरणाला द्यायचं. लाडू टाकाय आपल्याला. लाडू करायचं ना. लाडू हां जाऊ पोरासने ते सगळ्या ते शेव गुढी शेव घ्या जाते दिदी ती सोडून. आता आंब सोडून शना. ती काल ही आंब बघा मामाने आणलं होतं विकत. आजीनं दिलेलं इथं होतं बरं का आमच्या आंब. त्याचा 1-2दा रस केला. आणि ही आता मामाने आणलं तर हाय तर रसा जो बघा पिळती आंब एवढं म्हणजे होतं. गवारी शेंग शिजली. आता ही बंद करते शिगडीनं काम भारी केली. दूध तापली. गवारी शेंग भाजली. काय हे कालवण झालं. आणि चहा पाणी झाले ह्याच्यावर. एवढं झालं तरी बाद झालं. एका चुलीची वाट बघत बसण्यापेक्षा ती बी चूल आता उकलून टाकली त्यांनी. आता निवद आम्हाला 9 तारखेला चुलीच करावं लागणार आहे लवकर उठून. ते निवदापुरते आम्ही पेलावर डाळ घालणार आहे. ना आचार्य तिकडे स्वयंपाक असतोय. ते काकाला त्याचा फोटो पोषे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा नाही म्हणजे निवदा 5 पोळ्या काहीतरी असतं ताट निवदाचं. आळणी भात काय पातेलं बरोबर एवढं असं पिंडी करायला लागतंय. ते शिजवायचं. यादीत सगळं दिलंय. सगळं ध्यानानं करावं लागतं. या झालं शेवटचे हाय आत्याची पुण्यतिथी. म्हणजे पुण्यतिथी आम्ही तर घरगुती करणारच. फुलं टाकायचे फोटो पुजून हे निवत काय तर थोडंफार करून. पण ही अशी मोठी आता कीर्तन आचारी जेवण मंडप हे असं सांगून 3रं वर्ष शेवटचं आहे. तर ज्यांना कोणाला निरोप पोचलाय ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की या.